नमस्कार, मी ऋतुजा पोटे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई आउटलुक मध्ये. सध्या उष्णतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. उन्हाळा सुरूच आहे, पण या कडाक्याच्या उन्हाळ्यात सर्वात जास्त आवडतो तो म्हणजे आंबा. आता आम्ही आलेलो आहोत APMC मार्केट वाशी येथे. सध्या उन्हाळा वाढत आहे, त्याचसोबतच उष्णतेचं प्रमाण देखील खूप वाढत आहे. पण या उन्हाळ्यात सुद्धा सगळ्यांचा आवडता विषय असतो तो म्हणजे आंबा. फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हा आंबा. इथे बरेच आंबे आहेत, त्याच्यासोबतच इतर काही फळं आहेत. तर चला जाणून घेऊया. आंबा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते, कारण आंबा हा सगळ्यांचाच आवडीचा फळ आहे. आंब्याला फळांचा राजा असंही म्हणतात. सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. विविध ठिकाणच्या बाजारात आंबा दाखल होत आहे. सरासरी फेब्रुवारी महिन्यात वाशीच्या APMC बाजारात कोकणचा राजा असलेल्या कोकणातील हापूस आंब्याची आवक होण्यास सुरुवात होत असते. यंदा अवकाळी पाऊस आल्याने जवळपास 80% मोहोर गळून पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सध्या बाजारात कृत्रिमरित्या तयार करण्यात येणारा आंबा देखील सर्रास विकला जात आहे. आता तुम्ही हे जे आंबे घेतलेले आहेत ते तुम्ही कुठल्या दराने घेतले? हे इकडे आता त्याने सांगितलं 300 रुपये डझन म्हणून. नेचुरल नाम तो पिंजड़ा का होता है, जैसे ये खोखा होता है, इससे जाली आती है, मतलब लकड़ी, उसमें देवगढ़ का उसमें आता है, रत्नागिरी का, इधर आता है इसमें देवगढ़. कृत्रिमरित्या आंबा पिकवण्यासाठी रसायनांचा वापर होत असल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मार्च महिन्याची चाहूल लागताच बाजारात दिसणारा पिवळा धमक आंबा लक्ष वेधून घेतो. परंतु तो कृत्रिमरित्या पक्क करण्यासाठी कॅल्शियम कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जात आहे. जे विक्रेते असतात, काही विक्रेते ते नफा मिळवण्यासाठी जास्त केमिकल्सचा वापर करतात किंवा लवकर आंबे पिकवले जातात. तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल किंवा तुमचं मत? ते जास्ती करून ते काय इकडे तर सगळेच ते धंद्याशिवाय काय ह्याच नाही आहेत. आता कसं समजायचं काही कमी सांगू शकत नाही ना. त्यांचं पोट आहे, ते वाटेल तर करणार. तर आमच्या समोर केलं तर आम्ही त्यांना विचारलं, मागून काहीतरी करतात तर कोण समजणार ना. ये जो तैयार करते हैं उन लोग केमिकल मारते हैं, हम लोग नहीं मारते. हम लोग कहते हैं होलसेल का धंधा, कच्चा है कच्चा. इन लोग पकाते हैं, इन लोग केमिकल मारते हैं, हम लोग नहीं मारते. ते नाही करायला पाहिजे तसं, कारण लहान मुलं खातात ते, त्याच्यामुळे ते तोंडात त्यांच्या घशाबिशात काय ना काय होतं ना. त्याच्यामुळे ते केमिकल टाकून नाही पाहिजे. कसं तसे नाही, ओरिजिनल पाहिजे. अशा द्रव्यांच्या वापरामुळे फळांना पिवळा ढमक रंग आणि चकाकी येत असतील तरी त्याचे मानवी आरोग्यावर भयंकर परिणाम होत आहेत. आणि या आंब्यांच्या किमती देखील बाजारात कमी आहेत. आपण पाहायला गेलं तर नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या आंब्यांच्या किमती गगनाला भिडणाऱ्या आहेत आणि कृत्रिमरित्या तयार केल्या जाणाऱ्या आंब्याच्या किमती बाजारात प्रचंड कमी भावात उपलब्ध आहेत. आपण पाहिलं तर दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या डझन मागे हापूस आंब्याचे दर 300 रुपयांनी उतरले आहेत. तसेच आंब्याची वाढती आवक त्यामुळे हापूस आंब्यांचे दर उतरले आहेत. त्यामुळे हापूस आंबा खाणाऱ्यांना चांगलीच संधी आली आहे. परंतु आता तो आंबा नैसर्गिक आहे की कृत्रिम हे ओळखण्यासाठी ग्राहकांची धांदल उडताना पाहायला मिळत आहे. पण मग ओरिजिनल आंबे ओळखायचे कसे? ते असे वासबीस भरपूर येते आणि पिकतात पण मस्त, आणि कलर पण छान येते त्यांना, तेव्हा ते ओळखले जातात. हा जो आंबा आहे हा किती दिवसात पिकतो? 4 दिवस. 4 दिवस. आणि नेचुरल पकाने का कम से कम 8 दिवस, 8 से 10. कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्यांचा रंग एक समान असतो आणि नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांपेक्षा जास्त पिवळा किंवा केसरी असू शकतो. पिकवण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे त्यांचे थोडे चमकदार स्वरूप देखील असू शकते. तसेच नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याला गोड फळांसारखा वास असतो, तर कृत्रिमरित्या पिकवलेल्या आंब्याला रसायने किंवा वेगळा वास असू शकतो. जर आंब्याला विचित्र किंवा खराब वास आला तर तो कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा असू शकतो. अशा प्रकारे आपण आंबा नैसर्गिक आहे की कृत्रिम हे ओळखू शकतो.